डॉक्टर APJ अब्दुल कलाम नगर येथे पावसाळ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची शेख गौस यांची मागणी। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील डॉक्टर APJ अब्दुल कलाम नगर येथे मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे व जवळील खदानीच्या ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरात व रोडवर पाणी चालले होते। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी। तसेच तेथील रोड व नाल्यांचे नुकसान झाले आहे तेथे JCBच्या किंवा मुरुम टाकण्यात यावे। या मागणीसाठी उडान चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेख गौस यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना सविस्तर माहिती देत लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। 13 मधला माझा विषय असा आहे की प्रभाग 13 मध्ये APJ अब्दुल कलाम नगर आहे। त्या ठिकाणी एक खदान आहे, ते खदान भरून त्याच्या वरचं पाणी घेऊन लोकांच्या घरात 3-3, 4-4 फूट पाणी झालेलं आहे। त्या लोकांची अशी परिस्थिती आहे की राहणं मुश्किल झालेलं आहे आणि तिथला रोड घेतल्यानंतर नाली वाहून गेली। त्या जागेची परिस्थिती अशी आहे की आज एक बी माणूस त्या जागेवर राहता येईना। काल रात्रभर रोड जागे होते रोडवर आणि तिथं काय पाणी झालेलं आहे लोकांनी कोणी येऊन कधी बघितलेलं नाही। प्रभाग 13 मध्ये हे सुभेदार नगर आणि संजय गांधी नगरला लागूनचे भाग आहे। मला त्या लोकांना नाव वाटत झाले पण त्या जागेत सध्या अशी परिस्थिती रोडाची आणि तिथे जाता येत नाही। 10 दिवसावर कामाला फक्त मुरुम भेटलं, आम्हाला मोबाईलची पण गरज नाही पण त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की लोकांना शाळेला जाता येत नाही। मुरुमचे गाडी मला माझे रोड क्लिअर करून मी माझी स्वतःची गाडी जाऊन आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये APJ अब्दुल कलाम मध्ये जे पावसामुळे ते खदानी फुटून जे लोकांचं नुकसान झालं त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना याचा कळविलेलं आहे आणि साहेबांना मला असा विश्वास दिलेला आहे की आजच्या आज आम्ही आयुक्त साहेबाला किंवा आमची टीम पाठवून त्या जागेची नोंद करणार आहेत आणि त्या जागेचे लोकांचे नुकसान झाले त्याची भरपाई देण्यासाठी मी काहीतरी साहेबांना सांगितलेलं आहे की आम्ही करू आणि ते रोड आणि जे नालीचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाबद्दल मी साहेबांना आम्हाला असा विश्वास दिलेला आहे की आम्ही त्याची नोंद करून पाहणी करून त्याच्याबद्दल काहीतरी करू असं आज आम्ही हे निवेदन देऊन प्रभाग 13 मधलं प्रश्न जे आहेत साहेब